कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मोखाडा येथे राजश्री शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी। कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मोखाडा येथे लोकराजा राजश्री शाहू महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती MP पाटील या होत्या, तर प्रमुख वक्त्या म्हणून सौ सरिता मोरे उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्री SS फरडे यांनी केले। यावेळी दिव्या कुमावत, प्रिया भोये, जान्हवी दिंडे, अक्षरा गांगुर्डे, कांचन हमरे, मंथन वैद्य आणि सुरेंद्र मोरगा या विद्यार्थ्यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रभावी मनोगते व्यक्त केली। प्रमुख वक्त्या सौ सरिता मोरे यांनी राजश्री शाहू महाराजांचे शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, कला तसेच सर्वसमावेशक विकासासाठीचे योगदान सविस्तरपणे विशद केले। याचं भाषण म्हणाले, पण भाषण नाही करणारे, तुम्हाला मी गोष्ट सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका राजाची गोष्ट ऐकणार आहोत। सगळे तयार आहात? चला एक कल्पना करूया की समजा शाळेने आपला एक नियम बनवला आणि तो नियम असा बनवला की काही विद्यार्थ्यांनी वर्गात बसून शिकायचं आणि काही विद्यार्थ्यांनी वर्गाच्या बाहेर बसायचं। ओके। दुसरा नियम असा बघितला किंवा बनवला की इथे जे पाणी प्यायला तुम्ही जाता तिथे काही विद्यार्थ्यांनी जायचं आणि काही विद्यार्थ्यांना ते पाणी पिण्यासाठी मनाई केली जाईल, किंवा काही विद्यार्थ्यांना शिकवलं जाईल, काही विद्यार्थ्यांना शिकवलं जाणार नाही। असं केलं तर तुम्हाला आवडेल का? हा न्याय आहे की अन्याय? मोठ्याने कळतं का न्याय आणि अन्यायातला फरक? हा न्याय आहे की अन्याय? मग असं तुम्हाला चालेल का? तर विद्यार्थी मित्रांनो, असंच 100-125 वर्षापूर्वी समाजातलं वातावरण होतं। काही वर्ग असा होता की तो शिक्षित होता, तर बहुसंख्य वर्ग असा होता की जो शिक्षणापासून वंचित होता। त्यांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार नव्हता। तर त्यांनी काय कार्य केलेलं आहे ते मी तुमच्या समोर गोष्टीच्या रूपामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे। राजश्री शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 साली झाला आणि एका समाज सुधारकाचा जन्म झाला। आणि 1894 मध्ये म्हणजे वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी त्यांच्या हातामध्ये सत्ता आली म्हणजे ते राजा बनले। आता राजा झाल्यानंतर त्यांचं वय बघा अवघं 20 वर्ष होतं, पण राजा बनण्याच्या पायऱ्या त्यांनी कशा केल्या? जेव्हा ते राजा झाले त्यांच्या लक्षात आलं की आपण राजा झालो तर आपण काय करू शकतो, तर त्यांनी पहिली पायरी अशी केली की त्यांनी आपल्या राज्यामध्ये अभ्यासाला सुरुवात केली की नेमकी माझी जनता कशी आहे, माझ्या लोकांची परिस्थिती कशी आहे। आणि त्यासाठी त्यांनी अनेक व्यक्ती नेमल्या त्यावेळेला आणि तो अभ्यास करायला सुरुवात केली। तेव्हा ते अगदी हादरून गेले, कारण त्यांच्या असं लक्षात आलं की बहुसंख्य जनता ही निरक्षर आहे, साक्षरता अत्यंत कमी आहे, गोरगरीब लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे, गोरगरीब लोक मोलमजुरी करतात, ते लोकांच्या 2 वेळच्या खाण्याची पंचायत आहे। त्यांना समाजातला असा काही वर्ग आहे की ज्यांना अस्पृश्य म्हणून लेखलं जातं, त्यांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नाहीयेत। आणि हे सगळं पाहून हा राजा कळवळला आणि त्यावेळेला त्याने निश्चय केला की मला यांना याच्यातून बाहेर काढायचं आहे। बघा, ते राजा होते, त्यांनी राजवाडे बांधले असते, त्यांनी त्यांची सत्ता अजून वाढवली असती, पण हे असे राजा होते, लोकनेते होते, लोक कल्याणकारी राजा होते की ज्यांनी ठरवलं की हे वंचित, हे बहुजन जे आहेत, जे अस्पृश्य म्हणून गणले जातात, ज्यांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नाहीये, ज्यांना साधा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाहीये, ज्यांना पाणवट्यावर पाणी पिण्याचा अधिकार नाहीये, की अगदी जे प्राणी आहेत आपण म्हणतो कुत्रा मांजर, त्यांच्यापेक्षा या लोकांचे हाल आहेत। तर यांना बाहेर काढण्यासाठी आपण या सत्तेचा उपयोग केला पाहिजे। आणि मग या राजांनी त्या तयारीला सुरुवात केली। नंतर त्यांच्या लक्षात आलं की ही परिस्थिती का बरं अशी आहे? काही लोक इतके वंचित आहेत, गरीब आहेत, त्यांना 2 वेळचे अन्न मिळत नाहीये, तर ही परिस्थिती त्यांच्यावर का ओढवली? आपलं राज्य असं भुकेनं का मरत आहे? आपल्या राज्यामध्ये इतकी निरक्षरता का आहे? आणि त्याच्या मागचं त्यांना एकच कारण सापडलं आणि ते म्हणजे शिक्षण।
राजश्री शाहू महाराज असं म्हणायचे की जर एखाद्या व्यक्तीला 1 दिवसासाठी आपल्याला मदत करायची असेल तर त्याला अन्न द्यायचं, एखाद्या व्यक्तीला 1 दिवसासाठी मदत करायची असेल तर त्याला अन्न द्यायचं, पण जर त्याला आयुष्यभरासाठी उभं करायचं असेल तर त्याला शिक्षण द्यायचं, म्हणजे त्या शिक्षणाच्या बळावर तो त्याचं अन्न तयार करेल. आणि यामुळे त्यांनी शिक्षणाचं महत्त्व हेरलं. आणि विद्यार्थी मित्रांनो, की शिक्षण, जसं एका विद्यार्थिनीने म्हटलं, मी सुद्धा इयत्ता 8वी मध्ये एक धडा त्यांचा शिकला होता आणि धड्याचं नाव होतं शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. म्हणजे आपल्याला उपायच नाहीये. आपल्याला जर आपली आहे ती परिस्थिती सुधारायची असेल, जर आपल्याला स्वावलंबी बनायचं असेल, जर आपल्याला ध्येयाने जीवन जगायचं असेल तर आपल्याकडे एक गोष्ट आवश्यक आहे आणि ती म्हणजे शिक्षण. बघा, आपण बघतो की मोबाईल केव्हा चालतो, ज्या वेळेला त्याला चार्जिंग आपण करू. जर त्याला चार्जिंग केलं नाही तर तो मोबाईल काहीच कामाचा नाही, तो बंद पडेल. तसंच आपल्या आयुष्याला जर आपल्याला ऊर्जा द्यायची असेल तर आपल्याला शिक्षण हे चार्जर वापरलं पाहिजे. आणि हेच नेमकं शाहू महाराजांनी समाजाची परिस्थिती बघून हेरलं आणि त्यांनी 1916 मध्ये, बघा 1916 मध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत केलं. आता सक्तीचं म्हणजे की प्रत्येक मुलाने ते शिक्षण त्याला मिळालंच पाहिजे, आणि मोफत म्हणजे दारिद्र्य होतं, निश्चितपणे त्याच्याकडे पैसा नव्हता. त्यामुळे त्यांनी 1916 मध्ये कायदाच काढला. तर राजा होते, त्यांनी जाहीरनामे काढायला सुरुवात केली समाजाच्या विकासासाठी आणि त्यांनी हा खूप बहुमूल्य असा जाहीरनामा काढला. पण एवढ्यावरच ते थांबले नाही. तर त्यांच्या लक्षात आलं, मी जाहीरनामा तर काढला, पण एक लोक शिक्षण घेणार कुठे? कारण ठराविक वर्गाला शिक्षण घेण्याचा अधिकार होता. मग यांच्यासाठी शाळा सुरू करायला पाहिजे. मग त्यांनी प्रत्येक जातीच्या, कारण प्रत्येक जातीमध्ये भेदाभेद होता आणि एक जात दुसऱ्या जातीला आपल्या बाजूला बसून देत नव्हते, म्हणून त्यांनी जातीवाईज शाळा सुरू केल्या. आता फक्त शाळा सुरू करून उपयोग नाही, तर ह्या मुलांच्या खाण्याचा प्रश्न, राहण्याचा प्रश्न, आणि म्हणून त्यांनी खेडोपाड्यामध्ये वसतिगृह सुरू केली. जी मुलं खूप छान शिकतात, ते ज्यांना शिक्षणाची आवड आहे, अशा मुलांसाठी पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांनी शिष्यवृत्त्या सुरू केल्या. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण माहिती आहे की ते परदेशी शिक्षणासाठी जाऊ शकले, आणि हे केवळ आणि केवळ राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या शिष्यवृत्तीमुळेच. आपल्याला देशाला असा एक महान नेता मिळाला की ज्याने कायद्याद्वारे आपल्याला समानता मिळवून दिली, जी समानता स्थापित केली होती राजश्री शाहू महाराजांनी. आणि असे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घडले ते शाहू महाराजांच्या विचाराने, आणि त्यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे ते उच्च शिक्षण घेऊ शकले. तर अशा हे एक उदाहरण झालं. पण अशा प्रकारच्या स्कॉलरशिप, शिष्यवृत्ती, वसतिगृह, शाळा त्यांनी सुरू केल्या आणि समाजामध्ये शिक्षणाचं बी पेरायला त्यांनी सुरुवात केलं. आणि आज आपण बघतो की तळागाळातले सर्व लोक शिक्षण घेतात आणि त्याचं जर कोणतं बीज कोणी पेरलं असेल तर ते शाहू महाराजांनी, आपले कर्मवीर अण्णा यांनी सुद्धा त्यांचा आदर्श घेतला आणि त्यांनी सुद्धा शाळा सुरू केल्या आणि त्यांचं नाव त्यामुळेच आपण इतक्या अभिमानाने सांगतो. तर त्याचं कुठेतरी बीज, त्याचं कुठेतरी आदर्श स्थान होतं राजश्री छत्रपती शाहू महाराज. त्यांना माहित होतं की हा जो समाज आहे, हा समाज हाल अपेष्टा सहन करत आहे, हा समाज गरिबीमध्ये जीवन जगत आहे. यांना यातून बाहेर काढायचं तर शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. आणि म्हणून त्यांनी शिक्षणाशी संबंधित अशा प्रकारे 1916 मध्ये मी तुम्हाला सांगितलं प्राथमिक शिक्षण त्यांनी मोफत आणि सक्तीचं केलं. लगेच 1917 मध्ये त्यांनी माध्यमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं. अशा एकावर एक त्यांनी जाहीरनामे सुरू केले. त्यानंतर एवढ्यावरच ते थांबले नाही, तर त्यांच्या लक्षात आलं की गरीब जनता आहे, या गरीब जनतेच्या पोटापाण्याचा रोजंदारीचा प्रश्न आहे म्हणून, आणि ह्या वर्गाला कुठल्याही प्रकारची नोकरी नव्हती. अशा लोकांना त्यांनी त्यांच्या दरबारामध्ये नोकऱ्या दिल्या, सरकारी नोकऱ्या त्यांनी बहाल केल्या. ज्यांना कोणाचं शिक्षण नाहीये त्यांना हॉटेल सुरू करण्यासाठी, दुकानं सुरू करण्यासाठी त्यांनी आर्थिक मदत केली. म्हणजे जेणेकरून हे लोकांकडे उत्पन्नाचं काहीतरी साधन येईल, ते स्वतः काहीतरी प्रगत होतील, आपल्या मुलाबाळांना शिकवतील. आणि यासाठी त्यांनी इतकं महान असं कार्य करून ठेवलेलं आहे की समाजामध्ये आपण बघा आपण सुद्धा जाताना आपल्याला समाजामध्ये अनेक समस्या दिसतात, पण त्या समस्या बघूनच फक्त उपयोग नाही, तर त्या समस्या सोडवण्यासाठी जाहीरनामे काढून फक्त उपयोग नाही, त्या समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळे कायदे काढून उपयोग नाही, तर ते जाहीरनामे प्रत्यक्षात अंमलबजावणी करणं फार गरजेचं असतं. आणि अशा प्रकारचे हे कृतिशील राजे होते की ज्यांनी समाजाच्या कल्याणासाठी, गोरगरिबांच्या कल्याणासाठी त्यांनी अशा प्रकारे फार मोलाचं असं योगदान दिलेलं आहे. आता ते राजा झाले, ते राजा होते म्हणून हे करू शकले. आता आपल्याला असा प्रश्न पडतो की आपल्याला जर अशा प्रकारे समाज सुधारक घडायचं असेल, समाज सुधारक म्हणजे काय? तर समाजामध्ये जे काही वाईट आहे ते चांगलं करण्यासाठी जो ध्येयाने पुढे येतो त्याला समाज सुधारक आपण असं म्हणतो. आपल्या महाराष्ट्राला फार मोठा इतिहास आहे आणि खूप महान अशी भूमी आहे की ज्याने आपल्या
देशाला असंख्य असे समाज सुधारक दिले. समजा वर्गामध्ये एखादा नवीन विद्यार्थी आला आणि त्या विद्यार्थ्याला सर्व विद्यार्थी त्रास देत असतील, तर तुमच्यातला एखादा विद्यार्थी पुढे जाऊन धैर्याने जर त्यांना विरोध केला आणि त्या मुलाची मदत केली, तर तो झाला समाज सुधारक. म्हणजे अशा प्रकारे समाजात ज्या काही वाईट गोष्टी घडत असतात त्या रोखण्यासाठी किंवा त्या होऊ नये यासाठी जो कोणी प्रयत्न करतो त्याला आपण समाज सुधारक म्हणतो. आणि तुम्हाला असं बनायचं असेल तर त्यासाठी तुम्ही फक्त आपल्याला मारामारी करायची गरज नाही, आरेरावी करायची गरज नाही. आपल्याला एक सुंदर असं त्यांनी हत्यार दिलेलं आहे आणि ते हत्यार आहे शिक्षण. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही, कारण शिक्षणाच्या बळावर आपण जे अशक्य कार्य आहे ते शक्य करून दाखवतो. छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी आपल्याला शिक्षणाचा दरवाजा उघडा करून दिलेला आहे. फक्त गरज आहे आपल्याला जिद्दीची, कष्टाची आणि मेहनतीची. त्या बळावरच आपण त्या दरवाजामधून जाऊन आपलं भविष्य उज्ज्वल करू शकतो. आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू घ्या, ते सुद्धा आदिवासी गरीब कुटुंबातल्या, पण त्यांनी सुद्धा या दारातून प्रवेश केला. त्यांनी अतिशय खडतर परिश्रम केले, कष्ट ठेवले, चिकाटी केली आणि म्हणून त्या आज आपल्या देशाच्या उच्चपदी पोहोचल्या. का तर शाहू महाराजांनी तो दरवाजा आपल्यासाठी ओपन करून दिला. तुम्ही सुद्धा असे राजे बनू शकता. तर तुम्ही आता राजा बनणार म्हणजे काय, तुम्हाला गादी मिळेल आणि त्या गादीवर जाऊन बसणार असं नाही, तर तुम्ही सुद्धा छान शिक्षण घेऊन डॉक्टर बनू शकता, इंजिनियर बनू शकता, तुम्ही IAS अधिकारी बनू शकता, पोलीस अधिकारी बनू शकता, तुम्ही न्यायाधीश बनू शकता, तुम्ही वकील बनू शकता. जे तुम्हाला आवडेल, तुम्हाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा जी तुमच्याकडे कपॅसिटी आहे त्याचं शिक्षण तुम्ही घेऊन शाहू महाराजांनी आपल्याला जो दरवाजा उघडा करून दिलेला आहे त्याच्यासोबत जिद्द ठेवायची आहे, त्याच्यासोबत चिकाटी ठेवायची आहे, त्याच्यासोबत मेहनत ठेवायची आहे, हार न मानण्याची वृत्ती ठेवायची आहे. तुम्ही सुद्धा या दरवाजातून गेलात तर निश्चितपणे तुमच्या क्षेत्रातले तुम्ही राजे व्हाल. मग आता राजा काय बनायचे आपल्याला, तर लक्षात घ्या, आपल्याला ज्या काही अनिष्ट रूढी किंवा परंपरा किंवा चुकीच्या गोष्टी समाजामध्ये घडत असतात, आजही आपल्याला समाजामध्ये दिसतं की लोकांचे हाल होत आहेत, पाण्याची समस्या आहे, लोकांना रोजगार नाही आहेत, असंख्य अशा समस्या आहेत. आणि या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला जर काम करायचं असेल तर आपल्याला राजा बनलं पाहिजे. कारण राजा बनलो तर आपण कायदे करू, राजा बनलो तर आपण शाहू महाराजांसारखे जाहीरनामे काढू. मग तुम्ही तसे राजा बनायचे. समजा तर आपण उदाहरण घेऊया की या मोखाड्या भागातला एखादा विद्यार्थी IAS अधिकारी झाला तर तो निश्चितपणे मोखाड्याचा विकास करण्यासाठी राजाच्या प्रमाणे तो असे जाहीरनामे काढेल, असे कायदे काढेल आणि या समाजातल्या समस्या दूर करण्यासाठी तो प्रयत्न करेल. त्यामुळे आज छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती दिनी, काल जयंती होती पण आपण आज साजरे करत आहोत, तर आपण त्यांच्याकडून हा गुण घ्यायचा आहे की आज आपण संकल्प करायचा आहे की शाहू महाराजांनी जो शिक्षणाचा दरवाजा आपल्यासाठी ओपन करून दिलेला आहे त्या दरवाजामध्ये प्रवेश करून आपण आपल्या क्षेत्रातले राजे बनायचे आहेत. आता आपण राजा फक्त बनायचं नाहीये, तर समाजासाठी आपल्याला काम करायचं आहे. कारण जे स्वतःसाठी जगतात ते मरतात, त्यांचं नाव सुद्धा राहत नाही. लक्षात घ्या, जे स्वतःसाठी जगतात ते मरतात, त्यांचं नाव सुद्धा इतिहासात कुठे राहत नाही, पण ते दुसऱ्यासाठी जगतात, त्यांचं नाव अजरामर होतं. आणि जर शाहू महाराजांसारखं नाव आपल्याला अजरामर करायचं आहे तर आपल्याला आपली जी कुटुंबंडूक वृत्ती आहे की आपण आणि आपलं घर किंवा आपलं हे एवढं न करता आपल्याला समाजातल्या समस्या दिसल्या पाहिजे, त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. राजश्री शाहू महाराजांनी एवढंच नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आहे. त्यावेळेला ते असेच घोड्यावरून आपल्या राज्याचं निरीक्षण करण्यासाठी निघाले, तेव्हा त्यांना लक्षात आलं की आपल्या भागामध्ये सारखा दुष्काळ पडतो आणि पावसाळ्यामध्ये तर आपल्या नद्या दुथडी भरून वाहतात, इतकं पाणी आपल्याकडे आहे, मग तरी पण आपल्याकडे दुष्काळ का पडतो. मग त्यांना लक्षात आलं निसर्गाने तर आपल्याला देणगी दिलेली आहे, आपल्याकडे भरपूर पाऊस आहे, फक्त आपल्याला गरज आहे ते पाणी अडवायचं आणि पाणी चिडवायचं. आणि त्या काळामध्ये लक्षात घ्या, शाहू महाराजांनी धरण बांधायचं योजलं. त्या काळामध्ये आत्तासारखी इंजिनियर्स नव्हते, आत्तासारखी टेक्नॉलॉजी नव्हती, पण त्या काळामध्ये त्यांनी बांधलेलं राधानगरी धरण आज दिमाखामध्ये कोल्हापूरमध्ये आहे आणि पूर्ण शेतकऱ्यांना वर्षभर पाणी देत आहे आणि त्यामुळे तिथला भाग सुजलाम आणि सुफलाम झालेला आहे. ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांनी काही इंजिनियर नेमले आणि त्यांनी पूर्ण राज्याचा अभ्यास करायला सांगितलं. बघा, कुठलंही काम करताना ते असे डोळे बंद करून न करता त्याचा प्रॉपर अभ्यास करायचा की आपल्या राज्यामध्ये किती तळे आहेत, आपल्या राज्यामध्ये किती नद्या आहेत, त्याच्यामध्ये गाळ किती आहे, या सगळ्याचा सखोल अभ्यास करून त्यांनी राधानगरी धरण बांधायचं ठरवलं. आणि त्यावेळेला बघा, आता एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 1 लाख असतं, पण त्या काळामध्ये आपल्या पूर्ण महाराष्ट्र राज्याचं उत्पन्न 15 ते सुमारे 15 लाख रुपये असायचं आणि त्यातले 1 लाख रुपये त्यांनी नियोजित ठेवले कशासाठी, तर हे धरण बांधण्यासाठी. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांवर आलेलं हे संकट
दुष्काळ की ज्यामुळे वर्षभर शेती करू शकत नाही आणि त्यासाठी त्यांनी बंधारे बांधायला सुरुवात केली. म्हणजे किती हा दूरदृष्टी असलेला राजा की ज्याला फक्त समाजाचं कल्याण कसं होईल. तो सत्तेवर होता, पण सत्तेवर ते होते, पण त्यांनी स्वतःचा विचार न करता समाजाचं कुठल्या भागामध्ये कल्याण करता येईल. त्यांनी फक्त शिक्षण हे एकच क्षेत्र असं नाही, तर कला क्षेत्र असेल. आपल्या राज्यामध्ये जे कोणी कलाकार असतील, मग ते चांगले गायक असतील, कोणी चांगले एखादं वाद्य वाजवत असतील तर किंवा नृत्य करत असेल तर त्यांना त्यांनी राजश्री दिला. त्यांच्या कलेला त्यांनी जपलं आणि म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्याला अनेक असे कलाकार आपल्याला मिळाले. कला क्षेत्र असेल, मल्लविद्या असेल, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी असं योगदान दिलेलं आहे आणि त्यांचं इतकं भरीव काम आहे की अवघं 22 वर्ष त्यांना राज्य करण्याची संधी मिळाली. पण या काळामध्ये त्यांनी फक्त आणि फक्त समाजाच्या कल्याणाचा विचार केला. समाजामध्ये हे सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचा त्यांनी विचार केला. कानपूरमध्ये कुर्मी क्षत्रिय तिथे एका परीक्षेला ते गेले होते. त्यावेळेला त्यांना एक बहुमान, त्यांना एक विशेषण तिथल्या लोकांनी दिलं आणि ते आहे राजश्री. मग राजश्री म्हणजे काय, तर राजा अधिक ऋषी. राजा काय, आपण राजा म्हटलं की त्याच्याकडे सत्ता आली, हे सगळं आलं, वैभव आलं, सगळं काही आलं. आणि ऋषी म्हणजे त्याच्याकडे यातलं काहीच नाही. ऋषी म्हणजे त्यांनी या सगळ्याचा त्याग केलेला आहे, भौतिक वस्तूचा त्याग केलेला आहे. आणि त्याचं सुरेख कॉम्बिनेशन हे होते राजर्षी शाहू महाराज, की त्यांच्याकडे सत्ता असूनही त्याचा उपभोग घेतला नाही. त्यांनी अनेक राजवाडे बांधले असते, त्यांनी अनेक संपत्ती गोळा केली असती, पण त्यांनी प्रत्येक संपत्तीचा भाग हा समाज कल्याणासाठी त्यावेळेला वापरला. त्यांना असं वाटत नाही तुम्हाला की त्यांना त्यावेळेला राजा असून सुद्धा अनेक विरोध झाले असतील. त्यांनी या प्रकारचं आजही समाज परिवर्तनाचं काम करणाऱ्यांना विरोध होतो, तर त्यावेळेला त्यांनाही असा विरोध झाला असेल. पण त्यावेळेला त्यांनी निक्षून सांगितलं, मला गादी माझ्या हातातून गेली तरी चालेल, पण बहुजनांचा विकास करण्याचं, परिवर्तनाचं काम मात्र मी थांबवणार नाही. इतकं डेअरिंग त्यांच्याकडे होतं, इतकं स्वाभिमान त्यांच्याकडे होता आणि म्हणून त्यांच्या हातून इतकं महान असं कार्य घडलं. ह्या शाहू महाराजांमुळे आपल्याला कर्मवीर भाऊराव पाटील मिळाले, कारण ते त्यांचे आदर्श होते. त्यांनी शाहू महाराजांचंच कार्य पुढे नेलं. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिळाले, कारण त्यांनीच त्यांचं कार्य पुढे नेलं. तर अशा प्रकारे हे जे शाहू महाराज आहेत हे फक्त राजा नव्हते, त्यांचं नाव असं चिरकाळ आयुष्यामध्ये टिकून राहील. समानतेचा वसा त्यांनी आपल्याला दिला, न्यायाचा वसा त्यांनी आपल्याला दिला. त्यांनी आपल्याला दृष्टी दिली आहे की आपल्या बहुतांची समस्या आपण बघितली पाहिजे, त्या समस्येवर आपण विचार केला पाहिजे. ती समस्या सोडवण्यासाठी आपण राजा बनलं पाहिजे. राजा म्हणजे आपण योग्य त्या पदापर्यंत जाण्यासाठी शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्यानंतर समाजातले हे प्रॉब्लेम्स जे आहेत किंवा समाजातल्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. अशा प्रकारे जर प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्यांनी सांगितलेला जो विचार आहे, त्यांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण आज आचरणात आणल्या तर निश्चितपणे तुम्हाला सुद्धा राजा होण्यापासून कोणीही रोखत नाही. त्यांनी समाजात ज्या काही चालीरीती होत्या, रूढी परंपरा होत्या, त्यांना सुद्धा फाटा दिला. त्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्वाचं, त्यावेळेला लहान वयामध्ये मुलींची लग्न केली जायची आणि लहान वयामध्ये लग्न केली आणि मोठ्या माणसांशी त्याची लग्न केली जायची. म्हणजे ज्या वयामध्ये तुम्ही आता इथे शिकताय मानाने, ताट मानाने, जर शाहू महाराज नसते तर त्या काळामध्ये मुलींची लग्न व्हायची. लग्न लहान वयात झाल्यामुळे आणि मोठ्या व्यक्तीशी झाल्यामुळे त्यांचे पतीचं निधन व्हायचं आणि अकाली वयामध्ये मुली विधवा व्हायच्या. आणि मग त्यांचं आयुष्य इतकं वाईट होतं की त्यांना कुठल्याही प्रकारे चांगलं राहण्याचा अधिकार नव्हता, त्यांना चांगलं खाण्याचा अधिकार नव्हता, त्यांना दुर्लक्षित म्हणून कुठेतरी कोपऱ्यात पडून राहायचं, हे हाल त्यांना पाहले नाही. आणि पुन्हा त्यांनी जाहीरनामा काढला की विधवा पुनर्विवाह 1917 मध्ये, की विधवांचा पुनर्विवाह झाला पाहिजे. हे त्या काळचं खूप मोठं धाडस त्यांनी उचललं आणि त्याच्यावरच पावलावर पाऊल घेऊन पुढे संविधानामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या तरतुदी करून ठेवल्या. 1919 मध्ये त्यांच्या लक्षात आलं की मागासवर्गीय महिला आणि स्त्रिया ह्या सुद्धा अतिशय मागास आहेत. त्यांच्यासाठी त्यांनी जाहीरनामा काढला आणि मागासवर्गीय स्त्रिया आणि महिलांसाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण त्यांनी सुरू केलं. म्हणजे जिथे समस्या दिसेल तिथे ते उपाय घेऊन उभे राहिले आणि त्यांनी समाजाचा उद्धार करण्याचं जे व्रत घेतलं होतं ते त्यांनी अखेरपर्यंत घेतलं. कला क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, तत्वज्ञान क्षेत्र असेल, असं कोणतंही एक क्षेत्र सोडलं नाही की जिथे त्यांचं योगदान नाहीये. असे हे राजा होऊन गेले ज्यांचं नाव युगानुयुगे आपल्या स्मरणामध्ये राहील. तर राजा म्हणून राजश्री शाहू महाराज यांचे असंख्य उपकार आपल्यावर आहेत. या शाहू महाराजांमुळेच आज आपण इथे ताटमानेने शिक्षण घेत आहोत. समाजातला अन्याय, समानता
जी त्यांनी प्रस्थापित करून दिली आणि पुढे ती कायद्याच्या रूपात आपल्याला मिळाली, तर सर्व विद्यार्थ्यांनी आज या मनोगतातून, माझ्या मनोगतातून फक्त एक गोष्ट जरी घेतली की आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये चांगलं शिक्षण घ्यायचं आहे आणि त्याचं राजा बनून शाहू महाराजांचं जे स्वप्न आहे सामाजिक समस्या दूर करण्याचं ते करायचं आहे, एवढं घेतलं तरी माझ्या मनोगताचा सार्थ होईल. एवढं बोलून मी थांबते. अध्यक्षीय भाषणात श्रीमती MP पाटील यांनी राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन त्यांच्या कार्याचा वारसा कृतीतून पुढे नेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी वाजे हिने केले, तर पल्लवी घाटाळ हिने आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री M.R. गुले, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.